आता आम्ही आलेलो आहेत शिक्षण विभागामध्ये विष्णुनगरला शिक्षण अधिकाऱ्याच्या ऑफिसमध्ये आणि इथे काही पालक आलेले आहेत. त्यांच्या मुलांचं तुम्ही बघू शकता. त्यांची मुलं पण आहेत इथे. सकाळपासून हे धरणे आंदोलनावरती बसलेले आहेत आणि एकही अधिकारी ह्यांना काही विचारत नाही का ह्यांना काही कोण बोलत नाही. हे आपले शांत बसलेले धरणं घेऊन आणि यांच्या काय समस्या आहेत ते समजून घेण्यासाठीही एकही अधिकारी इथे उपस्थित नाही आहे. तुम्ही बघू शकता हे सर्व पालक आहेत तिथे आणि ही जी आहे पब्लिक मुद्दा न्यूजमध्ये हे लाईव्ह दाखवलं जात आहे. आणि आता आपण त्या पालकांचं काय म्हणणं आहे ते ऐकून घेऊया. बोला ना साहेब, काय आहे तुम्ही इथे जे धरण्याला बसलेले आहेत तर काय तुमचे प्रश्न आणि काय अडचणी आहेत ते सांगा जरा. आम्ही जेव्हा शाळेमध्ये पॅरेंट्स आहे दिव्याचे गेले 3 वर्ष झाला आम्हाला त्रास देतात शाळेतले सर्व शाळेत दिव्यातल्या सर्व शाळा. आम्ही नियमबाह्य काहीच मागत नाही. हां ते RT अंतर्गत जो काही आहे हां शिक्षणाचा अधिकार मुलांसाठी आम्ही तेवढंच मागतो. ते काय वह्या पुस्तकं आहेत, शालेय ड्रेस आहे, त्याबद्दल आमचं काहीच म्हणणं मागत नाही. तरी ते आमच्याकडे जबरदस्ती करून पैसे द्या बोलतात, त्याबद्दल आम्ही काहीच देणार नाही. पैशाची मागणी कोण करत आहे? पूर्ण शाळेत मॅनेजमेंट. अच्छा, शाळेचे मॅनेजमेंट तुमच्याकडे पैशाची मागणी करत आहे. आम्ही पैशाशिवाय देणार नाही बोलतो, विकत घ्या हां. तुम्ही, तर आम्ही देणार. आणि तुमचे जे मुलांचे पाल्यांचे जे ॲडमिशन झालेले आहेत ते RTA ॲक्टनुसार झालेले आहेत. निःशुल्क म्हणजे गरीब असल्यामुळे तुम्हाला निःशुल्क शिक्षण मोफत भेटला पाहिजे. पण शाळा तुमच्याबरोबर दमंगाई करत आहे. गेली 3 वर्ष झालं तर बघा. हां, दमंगाई करते म्हणजे पैसे भरा, हे भरा, ते भरा, सतत तुमच्याकडे मागणी चालू आहे. याबाबत तुम्ही बरेच म्हणजे तक्रारी शिक्षण अधिकारी किंवा शिक्षण विभागाला दिले असणार ना? भरपूर आहेत. आमचे केंद्रीय सर आहेत. हां ते आम्ही त्यांच्याच